त्या दिवशीच्या जीबीच्या अनुषंगाने जे आम्हाला इन्स्ट्रक्शन मिळालेले आहेत की जे हॉकर झोन नाही आहे त्या हॉकर झोन क्लीन करायचे आहेत किंवा ते हटवायचे आहेत. त्या अनुषंगाने जे नगरसेवकांनी आम्हाला जे कंप्लेंट केलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही संतोषनगर इथे आलेलो आहोत आणि इथले सगळे हॉकर झोन जे आहेत गाड्या आम्ही जप्त केलेल्या आहेत. जोपर्यंत त्यांना हॉकर झोन मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना गाड्या अवेलेबल करणार नाही आहेत. त्या अनुषंगाने आम्ही अजून एक निर्णय घेण्याचा प्रयत्न करतो. त्याबद्दल आम्ही कमिशनर मॅडमला एक प्रस्ताव टाकून देतोय की एक गाडी एक व्यक्ती म्हणजे एक घर एक गाडी अशा प्रकारचं आपण काहीतरी करू शकतो का, जेणेकरून त्यांचं आधार पॅन कार्ड आणि वोटर आय डी आणि राशन कार्ड असं घेऊन त्यांच्या गाडीला एक नंबर दिला तर त्यांनी एक गाडी एक घर अशा प्रकारे जर केलं तर हॉकर झोनचे पण समस्या जरा दूर होऊ शकते असं वाटतं. एका घरामध्ये 4-4 गाड्या लावलेल्या जातात. ठिकठिकाणी त्यांच्या गाड्या बघितलेल्या आहेत. कारण जेव्हा आम्ही सकाळपासून जी कारवाई करतोय माझ्या लोकांपासून म्हणजे आमचे जे आहेत मुकादम वगैरे यांनी जी कारवाई सकाळपासून आमची चालू आहे त्याच्यातून दिसलेलं आहे की बरेच लोक आम्हाला ते ओळखीचे दिसलेले आहेत. एका ठिकाणी त्यांच्या एक गाड्या नाही आहेत तर त्यांच्या 4-4, 5-5 गाड्या एका घरामधून आहेत. त्या अनुषंगाने आम्ही एक गाडी